पहिल्या त्या रंगाचा शेवट, दुसरी शंका आणि रहस्य. रहस्य वाचून काढा. जेवढं त्या रंगात असतो त्याचा अभिप्राय असतो तो तुम्ही वाचून घ्या. दुसरी शंका सांगते ते पण झाली वाटतं का? सद्गुरु सच्चिदानंदाय नमः. उत्तम तरंगात आनंदाचा संक्षिप्त विचार सांगितला. पहिल्या तरंग संपल्यावर प्रवेश झाला. त्या तरंगामध्ये काय सांगितलं? अनुबंध थोडक्यात सांगितला. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याचा अगोदर म्हणतात अनुबंध. याचा विस्तार सांगितला नाही. आता अधिकाऱ्याच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितली आहे. अधिकाऱ्याच्या वर्णनात मध्ये मुमुक्षु कसा तो सांगितला. आता मोक्षाचे इच्छेवाना, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्ष स्वरूपामध्ये कारण सवर्तमान, मोक्ष कसं सांगितला? कारण सवर्तमान जगन निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. पहिला पॉइंट आहे कारण सवर्तमान जगताची निवृत्ती. दुसरा पॉइंट आहे परमात्म्याची प्राप्ती. जेव्हा अज्ञान निवृत्त होत आणि मुमुक्षुला त्या भगवंताचं सानिध्य प्राप्त होत, बुद्धीमध्ये वेदाचं ज्ञान येत आणि श्रवणाचं फल सुरुवात होती, तेव्हा मुमुक्षु फलद्रूप होती. कशी होती? तर त्या भगवंताची प्राप्ती नसती, त्याचं ऐक्य नसतं आणि त्याची स्फूर्ती आणि त्याचा संबंध प्रवाहित होणं आणि देहाचा संबंध संपणं, त्याला म्हणतात परमानंदाची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती. अज्ञान म्हणजे दुःख देणारा जो भाग आपल्या वृत्तीमध्ये अज्ञानी म्हणजे ती वृत्ती दुःखाला त्रासलेली असते आणि देहाला चिटकलेली असते, भगवंतापासून भिन्न असते. तर त्या बुद्धीला माहित नसतं, म्हणून त्याला देह माहित असतो त्या बुद्धीला. म्हणून ते अज्ञान सिद्ध झालं. ज्या बुद्धीला परमात्म्याची ओळख आहे, ज्या बुद्धी परमानंदाचा आविष्कार आहे आणि ज्या बुद्धी ईश्वराचा तदाकार आहे, तिला ब्रह्म साक्षात्कार आहे, त्या बुद्धीला परमानंदाची प्राप्ती म्हणतात. ही भाषा वैदिक आहे, सहसा सहजी कळत नाही, लोकांना ऐकायला पण मिळत नाही. पण माझ्या साधकाचं खूप भाग्य आहे की त्यांना अंतरंग जाता येतं आणि त्या ईश्वराला पाहता येतं आणि ज्ञानानंतर ईश्वरूप होता येतं आणि आपल्या आपल्या पदावर जगता येतं, स्वतःला बघता येतं, जीवनमुक्त होता येतं आणि अज्ञानाला संपवता येतं. हा विचारसागरचा प्रभाव आहे, फल आहे. तसं संसाराचं फल दुःख आहे आणि संसार हा कुठे होतो? अज्ञानामुळं. आणि अज्ञान जातं ज्ञानामुळं, ते ज्ञान येतं संतामुळं, ते कळतं ग्रंथामुळं, त्याची प्राप्ती बोधामुळं आणि त्याचं सुख वेदामुळं, त्याची अनुभूती आपल्या अधिकारामुळं आणि त्याचा संग, त्या परमात्म्याचा संग स्पर्श अंतःकरणात होतो. तो क्षण विलक्षण असतो, आयुष्याचा कल्याणकारी असतो. तो क्षण श्रवणात असतो, तो वेदातून उत्पन्न होतो, तो बोधातून प्रगट होतो, तो बोध संतांच्या संगतीत मिळतो आणि श्रवणातून स्वरूप प्रगटत. जेव्हा स्वरूप प्रगट तर देहामध्ये वृत्तीमध्ये, तेव्हा त्या पांडुरंगाची भेट होती बुद्धीला. या डोळ्यातल्या आकाशाला नाही. पाहणं म्हणजे भेट नाही, पाहणं म्हणजे भेट नाही. पाहणं हे दृश्य त्रिपुटी आहे आणि त्रिपुटीच्या माध्यमातून दाखवलेलं दृश्य पदार्थ मिथ्या आहेत, कारण त्रिपुटी मिथ्या आहे. त्रिपुटी सत्य नाही तर दिसणार दृश्य सत्य नाही, म्हणून ज्या त्रिपुटीने जे दाखवलं ते खरं नाही. पण त्रिपुटीचा बाद झाल्यावर खऱ्या वाचून काहीच नाही. कळालं? कारण संवर्तमान जगन निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती असे दोन अंश आहेत. यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणाशी होत नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. दोन पॉइंट आहेत. कारण जगन निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आम्हाला निवृत्ती बी करायची नाही, परमानंदाची प्राप्ती करायची नाही. आम्हाला तुमच्या मोक्ष लागत नाही,
असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. तर सर्व जीवास विषय सुखाची इच्छा आहे, तुमच्या मोक्षाची इच्छा आम्हाला नाही, तर मोक्ष आम्हाला आमच्या कामाचा नाही. म्हणून साधन चतुर्थ अधिकारी असणे संभवनीय नाही. तुम्ही जो वेदांत सागरामध्ये विचार सागरच्या पहिल्या तरंगामध्ये कारण सह निवृत्ती परवडण्याची प्राप्ती असं मोक्षाचं स्वरूप सांगितलं, पण आम्हाला विशेष भोगारूप संपत्ती आहे, संतती आहे, आम्हाला जगत निवृत्ती करायची नाही, ब्रह्माची प्राप्ती पण करायची नाही. म्हणून तुमचा अधिकारी या ग्रंथाचा कोणीच नाही आणि मोक्ष पण आम्हाला लागतच नाही. म्हणून त्याने एक आक्षेप केला आपल्यावर की साधूंच्या तेष्टे अधिकारी या ग्रंथाचा नाहीच अधिकारी, तर या ग्रंथाचा काय फायदा. आम्हाला विषय सुख पाहिजे, आम्हाला आत्मसुख नाही लागत, आम्हाला अज्ञानाची निवृत्ती करायची नाही, परमात्म्याची प्राप्ती करायची नाही, त्यापासून आम्ही विषय सुखाचा भोग घेतो, आम्हाला काय लागत नाही. म्हणून साधन चतुर्थ संपत्ती अधिकारी नाही, म्हणून तुमच्या ग्रंथाची आम्हाला गरज नाही. कारण ह्या ग्रंथाचं अवलोकन करायला, या ग्रंथाचं ज्ञान आत घ्यायला आणि मी कोण करायला साधन चतुष्टय संपत्तीवान मुमुक्षू लागतो, आणि तो तर नाहीच आहे, तर तुमचा ग्रंथ निष्फळ आहे, कारण त्याला वाचणारा त्याचा अधिकारी कोणीच नाही. असं पूर्व पक्षाच्या मतानं उत्तर पक्षाच्या मताचं खंडन केलं. साधन चतुर्थ संपत्ती म्हणजे विवेक, वैराग्य, समाजसत्ता आणि मुमुक्षत्व. विवेक, वैराग्य, साधन चतुष्टय आणि मुमुक्षत्व या 4 गुणांना अधिकारी असतो, तो श्रवणाकडे येतो. मुक्तीचा प्रसंग येतो, अज्ञान निवृत्त करण्याचा त्याचा अट्टास असतो आणि ज्ञानावर तो आरूढ होतो आणि संतांच्या संगत श्रवण करतो आणि बोधामृत हृदयामध्ये भरतो आणि चित्ताला ईश्वराकडे समर्पित करतो. आत्मानुभव अनुभवण्यासाठी त्या जडाला सोडून आपल्या अंतरंगात येतो. त्याला साधन चतुष्टय संपत्तीवान म्हणतात. असं कुणीच नाहीये. मग तुमचा मोक्ष कुणाला हवाय? जर साधन चतुष्टय संपत्तीवान असेल तर तुमच्या मोक्षाची इच्छा केली असती, तो साधक तुमच्या श्रवणाकडे आला असता, जीवनमुक्त झाला असता. आम्हाला गरज नाही आणि असा कुणी पण नाही. म्हणून तुमचा ग्रंथ, तुमचं मोक्षाचं फल, तुमचे 2 पॉइंट निष्फळ आहेत. कोणती पॉइंट? परमानंदाची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती. कारण सह जगत निवृत्ती आणि परमात्म्याची प्राप्ती 2 पॉइंट आहेत. ही 2 पॉइंटची आम्हाला गरज नाही. आम्ही विषय सुख भोगतो, आत्मसुखाची आम्हाला गरज नाही, त्याच्यावर आमचा अडत नाही. आता पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव. पूर्व पक्षी म्हणतात तुमच्या ग्रंथाचा फल घ्यायला, मोक्ष घ्यायला अधिकारीच नाही, तर मोक्ष तुमचा कसा भेटेल? जगनिवृत्ती कशी होईल? परमात्म्याची प्राप्ती बुद्धीमध्ये कशी होईल? तो मी आहे असा अनुभव कसा येईल? कारण अधिकारीच कोण नाही तुमच्या ग्रंथाला. कुणीच नाही का सगळेच नाही असं म्हणू नये ना. कुणीच नाही असं म्हणता येत नाही. कारण ही परंपरा ही जगतात चाललेली. त्यामध्ये ऋषी मुनी, राजे, जनक राजा, बरेच राजे, आमचे भीष्माचार्य, हे जे मुक्तीचेच लोक होते ना. अर्जुनापर्यंत जे मुक्ती आली आणि पुढे नंतर या माऊलीच्या द्वारे जगतात पसरली, तर मुक्त नाही असं म्हणता येत नाही, अधिकारी नाही असं म्हणता येत नाही. मग पूर्व पक्षाच्या मताचं खंडन करण्याकरता उत्तर पक्ष इतर बोलतो, पूर्व पक्ष आधी बोलतो. तो म्हणतो अधिकारीच नाही. आता अधिकारी नाही असं का म्हणतो? तर 2 दोष त्याची निवृत्त झाली, तो अधिकारी. मन आणि विक्षेप टाकून दिले, संपवले, नष्ट केले. श्रवणाच्या माध्यमातून, पुण्याच्या कर्मातून, दादन माझ्या तीर्थयात्रा, जे बी तुम्ही काय करताय, भक्ती, नाम, कर्म, यज्ञ, काय जे बी करता तुम्ही आयुष्यामध्ये, तर त्याच्यामुळे तुमचे 2 दोष गेले. कोणते दोष गेले? मन म्हणजे पाप करण्याची इच्छा ती गेली. पुन्हा बुद्धीची चंचलता गेली, विक्षेप. बुद्धी स्थिर झाली आणि तिला कळू लागलं की आता परमार्थ करावा आणि भगवंताला जाणावं, भगवंत कुठं आहे शोधावं आणि भगवंताच्या सोबत बुद्धीने रंगावं, त्याला मुमुक्ष म्हणावं. जगतासोबत रंगणं, देहासोबत एक होणं, खोट्याला माझं म्हणणं आणि विषयासाठी जगणं, हा साधक नसतो.
पण खोट्यातून खरं येणारा आणि खऱ्याला प्राप्त करणारा आणि सुखामध्ये जगणारा आणि सुखामध्ये राहणारा आणि सुखरूप होणारा आणि सुख कुठं आहे हा शोधणारा अधिकारी असतो. अरे बेटा, कळालं का? प्रेरणाची इच्छा सुख म्हणजे परमात्मा, त्याची प्राप्ती म्हणजे ज्ञान आहे. काय रचना आहे शब्दाची, पण आपण अवघड करतो, साधं सोडतो. हे कर्मकांड, हे काची किती अवघड आहे. तिकडे जातो, काय हातात फल नाही कर्माचं. ज्ञाना वाचून बुद्धीला सापडले नाही, संता वाचून मी कोण कळत नाही, आणि अहम संपल्याशिवाय त्या भगवंताची भेट होत नाही. अहम टाकण्याला, अहम भाव सोडण्याला ब्रह्मज्ञाना वाचून गतीच नाही. म्हणून ज्याचे 2 दोष गेले, मन आणि विक्षेप, तो अधिकारी या ग्रंथाचा. मग एक दोष राहिला, आवरण अज्ञान. ज्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमेश्वरावर एक झाकण असतं अविद्येचं, ते नष्ट करण्याला ब्रह्मविद्या आज जाती आणि त्या आत्मस्वरूपावर असलेलं आवरण नाश करते आणि बुद्धी तिथं प्रवेश करते आणि आपल्या पदावर एकरूप होती. तेव्हा मी ब्रह्म आहे अशी अनुभूती होती आणि देहभावाची निवृत्ती होती आणि सुखाची प्राप्ती होती, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आणि अज्ञानकारी जगताची निवृत्ती, मोक्ष. कळालं? हो माऊली. तुझ्या मताने अधिकाऱ्याचा असंभव अधिकारीच नाहीत म्हणतात पूर्वपक्षी. मुलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करत नाही. मुलासह वर्तमान म्हणजे मूळ, आणि त्या मुळा म्हणजे अज्ञान हे मूळ आहे, आणि त्या अज्ञान दाखवलं हे कार्य जगत ते वर्तमान. मुलासह वर्तमान अविद्येची निवृत्ती, जगत निवृत्ती. मुळाची इच्छा नाही, वर नाही. फक्त त्रिविध दुःख नाशाची इच्छा सर्व जीवास करतात. त्रिविध दुःख कोणतं? त्रिविध दुःख अधिभौतिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक. या दुःखाची निवृत्ती करतात, पण मोक्षाची इच्छा कोणाला नाही, असं तू तोंडाने कबूल करायला देतात. जगतात जितकी दुःख अनुभवाला येतात, त्यात रोग सुद्धा दुःखापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक म्हणतात. एखादी शरीराला पीडा लागली, रोग झाला, आणि एक सांगायचं तुम्हाला, 1 मिनिट थांबते मी, थोडी विश्रांती करते. स्वारी 50 ग्राम तुरटी, 50 ग्राम कुल्फी, थोडी साखर, साधी नाही, आणि त्या दोघांचं मिक्सर करायचं पीठ, आणि ते हरभरा डाळ एवढं चमचा सकाळी अंशा कुठे घ्यायचं, वर पाणी प्यायचं, घंट्यावर काही नाही खायचं, तर तुम्हाला शुगर होणार नाही. नसणाऱ्याला शुगर, असणाऱ्याला वाढणार नाही, कॅन्सर होणार नाही, पोटाचे आजार, गर्भाशयाचे आजार, मेंदूचे आजार, बीपी, महान बिमाऱ्या तुम्हाला होणार नाही. म्हणून हे घ्या. आणि खडी साखर किती करणार? मानसिक तणाव, निगेटिव्हिटी बायकाची, मनामध्ये क्रोध, दडपण, भीती, आणि अध्यात्मात या, आणि सगळ्याला बाजूला सारा. आपला मार्ग धरा अध्यात्माचा. एकनाथ संताचे, ग्रंथाचे, ओवीचं, माऊलीचं, नामाचं, भक्तीचं, मुक्तीचं जायचे पुढे. कमी काळ आहे आयुष्यात राहिलेला. नाथात गुरु करू नका, मोहात सोडू नका, वेदात अडू नका, संसाराला धरू नका, देहाचा संबंध वाढवू नका, वृत्तीवर येऊ नका, आत्मभाव सोडू नका, देहभाव कधीही प्रगट करू नका. असं छान जगा. अहंकार, क्रोध, अभिमान फेकून द्या, कचरा करून मुंडाळा. मी दूर दूर करणं बंद करा. छंद जगा, नाहीतर पुन्हा बिमारी आहे. मग म्हणून छान राहा, अध्यात्मात या. बोलणं फेकून द्या बाजूला. कचरा आहे मनाचा तुमच्या, बाहेरचा कचरा मध्ये घ्यायचा. कशाला घेता हो? पुढे बिमारी झाल्या कोण नीट करेल तुम्हाला? आणि हे मध्ये जे त्रास असतो तो मानसिक,
दटवायला काय होत नाही, पण आपल्यासारख्या भोळे बाबड्या बायला त्रास होते. घट कुरलेले काय होत ते नाही तुम्ही आमचं हे घट मुलकाचे याला काय म्हणजे दगड. म्हणजे भावनिक जे भोळे ते साधे त्यांना सांग नाही, घट्ट माणसाला नाही बाप्पा ते सगळं काय जुळून बसतं उरी त्यांच्यासाठी नाही बाप्पा हे. म्हणून हे औषध घ्या, कारण दवाखाने बघू भरले का चाकत निद्रा. चला अगदी जगत निवृत्तीची कोणी इच्छा करत नाही. तुम्ही दुःख नाशाची इच्छा करतात. तुम्ही दुःख म्हणजे आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक. आता आध्यात्मिक दुःख कशाला म्हणायचं, तर शरीराला कोणतं ताप आला दुखायला लागलं, कुणाला शुगर झाली, कुणाला इन्शुरन्स आहे, कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणाला कोणत्या काय कुणाला आडी डोकं काय काय व्हायले काय काय ऑपरेशन बाप्पा. मला छान ठेवलं शेवट छान ठेवू का ना म्हणायचं. असंच तुझे चिंतन घडू दे, असंच तुझं मनन होऊ दे, अशीच तुझी सेवा होऊ दे, असंच तुझ्या हृदयात मला तुला पाहू दे. हे म्हणत जावं देवापाशी गेल्यावर. पंचायत देवाला गेला हे म्हणा चांगलं ठेव बाप्पा, तुझं चिंतन होऊ दे, तुझा भेद प्रगट होऊ दे, माझं चित्त तुझ्या पायापाशी जाऊ दे, माझा मीपणा संपू दे देवा, मला मी वाटते रे. बंद करते आपला गुन्हा कबूल करीत देवापाशी गेल्यावर. तर जात्रा वर नाही तर जाऊ नका. देवा आज्ञान केली पांडुरंगा, मला क्रोध यायला रे, मला द्वेष करा वाटायला कुणाचा बी, त्याला सांगत जा कमी कर मा, मी रागरागच करते लई. ते राग जाऊ दे, मन शांत होऊ दे, अभिमान संपू दे, आणि तुझं भान येऊ दे, आत्मज्ञान भोगू दे, जगताची सत्ता संपू दे, आणि तुझं ऐक्य प्रगट होऊ दे. पांडुरंगा हे दान दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर नवा. देवही दान दे, अभिमान घेऊन जा, काढून दे. गुरु गुरु टूर टूर जाऊ दे माझी, गुरु करते ना बाई, पैशानं सोन्यानं हुशारीनं पांढऱ्या चमड्यानं. माझा चमडा पांढरा कपाटाला काढून ठेवून जा वरी चमडा, कळाला नाही चमडा काय गोरी मुक्तीचा परमार्थ सुधारतो. तुम्ही जर अडकून टाकणार नाहीत, गुरु गुरु कमी होणार नाही, तर तुम्हाला कुणी टाकणार नाही, तुम्ही हरले. आणि जे अहमपणा टाकला ते तरले, ज्याची बुद्धी ज्ञानात मुरली ते स्वरूपाने उरले, ज्याची बुद्धी क्रोधात गेली ते मातीत गेले. कशाला क्रोध करायचा कुणावर, कुणाला सत्ता करायची नाही, कुणाला आपलंसं पण जास्त करायचं नाही. कामाचे काम राम राम, कारण मरताना मोह नको कुणाचा, संबंध नको त्या उपाधीचा. स्वच्छ होऊन जायचं वरी प्रभूकडे. आडफाटी नको हे पोरं पोरी ढोर कुत्र मांजर, लोकांना कुत्रे आवडायले मांजर आवडायले, काय करा. म्हणून आपल्या हृदयाचा कप्पा स्वच्छ करायचा, बोधा आत भरायचा, आणि श्रवणाचा मार्ग धरून मुक्तीकडे जायचं. व्यवहारामध्ये आलेप्त व्हायचं, वृत्तीला अनासक्त करायचं, विषयाला बाजूला करायचं, परमेश्वराला आत जाणायचं, ज्ञानमय जगायचं, आणि विद्याच्या शक्तीला प्रगट करायचं, आणि भगवंताच्या भक्तीला वाढवायचं, अज्ञानाला संपवायचं, आत्मारामाला जाणायचं, देहभावातून बाहेर भिन्न व्हायचं, आणि आत्मरंगात रंगायचं, त्याला जीवन म्हणायचं. त्याचा ड्रम शांत मान ठेवू नये, कसं कुणाकडे अपेक्षा करू नये, कुणाची उपेक्षा करू नये, कुणाची अपेक्षा करू नये, परमात्मा चिंतने सोडू नये, आणि नाम वाणीत थांबू नये, ज्ञान बाजूला जाऊ नये, जगत भ्रम होऊ नये, अध्यात्माचे चिंतन आयुष्यात सोडू नये, आणि भावभक्ती भगवंताची विसरू नये. देहाला माझे बोलू नये, मृत्यूवर येऊ नये, अज्ञान होऊ नये, आणि संताला विसरू नये,
ग्रंथाला सोडून अभिमान जोडू नये. मी कोण कळल्यावर हे सगळे शत्रू संपतात. पण मी कळायला फार वेळ लागतो, फार वेळ. दुःख अधिभौतिक आणि अधिदैविक. देवतेपासून कुलदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत, वास्तुदैवत. ह्या देवतेचा आपण जर विसर पडला तर ते देवता तुम्हाला काही ना काही दोष देते, काही ना काही बॉडीला पीडा होती. अधिदैविक. चोरापासून रोगापासून या देहाला त्रास होतो. अधिभौतिक. आध्यात्मिक. आता अधिभौतिक. चोर चिलटे घरातले नाते त्रास देतात, विनाकारण टोचून बोलतात, माणसाचा अवहेल करतात, दुःख माणसाला दुःख देतात. अधिभौतिक. आध्यात्मिक देहाचं अधिभौतिक ह्या जगताचं नात्याचं माती वेगळं काय ते तुम्हाला सांगायला काय पाहिजे. तुम्ही रोज सगळ्या बाया ज्ञाने तुम्ही गपचे बसतात, आम्ही उघडं करतो, एवढाच फरक आहे. आणि देवतेपासून अधिदैविक. कळाले तीन दैवत, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. हे दुःखाचा नाश आम्हाला करायचा आहे. कारण वर्तमान जगत निवृत्ती करायची नाही. कर्णाविद्या जगत ते आपलं कार्य आम्हाला दोघांची निवृत्ती करायची नाही, तीन दुःखाची निवृत्ती करायची. हे पूर्वपक्षाचं मत. आता या तीन प्रकारच्या दुःख नाशाची सर्व पुरुषाला इच्छा होते. दुःखाभिन्न जी अविद्या आणि तत्कार्य जगत त्याच्या नाशाची कोणी इच्छा करत नाही. दुःखाहून भिन्न ही अविद्या. अविद्येच्या पासून उत्पन्न झालेले जगत रूपी कार्य आणि अविद्या जगताची कारण रूप. मग आम्ही त्या अविद्येची त्या जगताची निवृत्तीची कुणी इच्छा करत नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं त्यांना मांडलं. आता कारण सवर्तमान जगत निवृत्ती झाल्यापासून सगळं दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे सर्व दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारण सवर्तमान जगत निवृत्ती इच्छा करणे होय. आता ते म्हणतात ही तीन दुःखाची निवृत्ती म्हणजेच कारण निवृत्ती. जेव्हा मूळ कारण निवृत्ती परमानंद प्राप्ती, मूळ म्हणजे अविद्या, तिचं कार्य म्हणजे जगत, ह्याचा बाध झाल्यावर ज्ञानानं हे तीन दोष जातात. तीन दोषाची नाश होतो. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. म्हणजे तुम्ही असं म्हणतात म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे. तुम्हाला तुमचं बोलणं वेगळं आहे, पण तुम्हाला मागणं एकच आहे, तुम्हाला सुख पाहिजे. हे त्रिविध दुःख नको. आणि ह्या त्रिविध दुःखाचा नाश म्हणजे कारण अज्ञान निवृत्ती, परमानंद प्राप्ती असं बोलतात पूर्ण पक्षी. आता त्यातून लिहिले ऐका. इच्छा दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे सगळं कारण सवर्तमान जगत निवृत्त झाल्यावर सगळं दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे सर्व दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारण सवर्तमान जगत निवृत्तीची इच्छा होय. असे जर सिद्धांती म्हणतील तर ते म्हणणे बरोबर नाही. तुमचं म्हणणे बरोबर नाही. तीन दुःखाचा नाश म्हणजेच कारण सवर्तमान निवृत्ती, परमानंद प्राप्ती हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. मग कोणतं कारण आम्ही तीन दुःखाची निवृत्ती करतो. बिमारी आली तर औषध घेऊ, डॉक्टरकडे जाऊ. आमचं गेलं आध्यात्मिक. चोर चिलटे त्रास द्यायले, नाते चिलटे नात्याला फेकून देऊ बाहेर, वेगळं काढू. चोर त्रास द्यायले दारामध्ये अनुसोबा ठेवू. आणि दैवत त्रास द्यायले देवताची पूजा करू. आणि ह्या दोष ह्या तिघानं त्रिविध दुःखाचा नाश करू. आम्हाला कारण सवर्तमान अविद्येची निवृत्ती आणि परमात्मा प्राप्ती करायची काय गरज आहे. म्हणून तुमच्या ग्रंथाचा अधिकारी नाही आणि तुमचा मोक्ष आम्हाला लागतही नाही. म्हणून तुमचा ग्रंथाचा आरंभ हा निष्फळ आहे. कळायला पाहिजे ना. झालं डॉक्टरकडे जाऊ, चोरापासून सावध राहू, नात्यापासून त्रास झाला त्याला फेकून देऊ. तर आजकाल तेच आहे ना. हो मागे तेच तर राहिले. ते सर्व समर्थ आहे त्यांचं दुःख नाश करायला. त्यांना बाहेरून कोणाची गरजच नाही. मग तुमचं कारण सवर्तमान अविद्येची निवृत्ती आम्ही करणार नाही. आम्हाला काय ह्याची गरज नाही. मग तुमचा मोक्ष आम्हाला लागत नाही. तुमची मूळ अविद्या आम्ही नष्ट करणार नाही. कारण तिचं कार्य जगत आम्हाला निवृत्त करायचं नाही. परमात्म्याची प्राप्ती आम्हाला कामाचं नाही. तुमचा अधिकारी नाही. तुमचा ग्रंथ आरंभ निष्फळ आहे.
आता ऐका. औषधापासून रोग दुःख, भोजनापासून सुधा दुःख, शस्त्राने थोर व्याघ्रापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्राने प्रेत पिशाच दुःखापासून निवृत्ती होते. म्हणून अज्ञानच वर्तमान जगन्निवृत्ती मोक्षाच्या प्रथम अंशाची जरूरची इच्छा मला होतच नाही. म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणास इच्छा होणे संभवणे नाही. म्हणून ह्या ग्रंथाला कोणी अधिकारी नाही. तुमचा मोक्ष आम्हाला लागत नाही. धन्यवाद बाप्पा. आता 5 मिनिट राहिले, थोडं वाचते. याप्रमाणे ब्रह्मप्राप्त रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणास इच्छा होणे संभव नाही. दुसरा अंश कोणता? कारण ज्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते त्याच्या प्राप्तीची इच्छा होते. ज्या अनुकूल पदार्थाचं ज्ञान असतं त्याची इच्छा करू. त्या परमेश्वराचं ज्ञानच नाही, ते कुठं ते माहितच नाही, त्याची इच्छा कशाला करा बाप्पा? आम्हाला लागत नाही, नको करू. अन्य देशातील पुष्कळ अज्ञान पदार्थाची कोणाच इच्छा होत नाही. अन्य देशामध्ये कोणत्या भाज्या, कोणते फळं, कोणते ते माहित नाही, इच्छा पण करायचं. तुमचा परमात्मा आम्हाला माहित नाही, आम्हाला लागत पण नाही, त्याची इच्छा पण नाही. चलू, कारण त्याचे ज्ञान नसते म्हणून इच्छा नाही. तुमच्या मताने जर त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसून ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे, ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही त्याची इच्छा आहे असं जर तुम्ही म्हणताल तर त्या ग्रंथाचा अधिकारी. पण त्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही, त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार बाप्पा? बरे, ज्या ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमच्या मतात मुक्तच आहे. ज्याला ज्ञान आहे ते मुक्त आहे, ज्याला ज्ञान नाही ते इच्छा करत नाही. म्हणून तो त्याला आधी तो ज्याला मुक्त आहे त्याला आश्रमणाची गरज नाही. ज्याला ब्रह्मस्वरूप माहित नाही त्याची इच्छाच होत नाही. म्हणजे ते बी तुम्हाला तुमच्याकडे येत नाही आणि हे बी येत नाही. मुक्ताला गरज नाही आणि त्याला ब्रह्म माहित नाही, म्हणून तुमच्या ग्रंथाचा अधिकार नाही. म्हणून परमानंद प्राप्तीची तुमचा अंश तो आम्हाला लागत नाही. त्या अंशाचं आम्ही खंडन केलं. द्वितीय पक्षात म्हणजे 2 अंश आहेत ना. प्रथम अंश कारण सवर्तमान, द्वितीय अंश परमात्म्याची प्राप्ती. आता बरे, ज्या ब्रह्माचे ज्ञान आहे तुमच्या मधून मुक्त आहे, त्याचे ब्रह्मप्राप्तीची इच्छा होतच नाही. अशा प्रकारे ब्रह्मज्ञान असणाऱ्यास आणि नसणाऱ्यास ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे शक्य नाही. पण तुमचा अधिकारी नाही आणि तुमचं जे 2 अंश मांडले ते पण खरे नाही. त्याचं आम्ही खंडन केलं. त्याच्यावर उद्या सिद्धांती मंडन करतात आणि आपल्याला पुढचा बोध देतात. असं टाइम संपलाय. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.